व्यासपीठावर सर्व जणांनी गर्दी करू नये। व्यासपीठावर फक्त माननीय मंत्री महोदय, माननीय आमदार महोदय व महायुतीच्या सर्व आणि राणे साहेबांना मगाशी जठार साहेब तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा देतो। तुमचं वय फक्त कोणाला सांगत नाही, तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा। पण तुम्ही जे सांगितलं की 400 पार आपण करणार आहोत, आमच्या शिवसेनेच्या वतीनं राणे साहेबांना शब्द आहे, या 400 पार मध्ये राणे साहेब फार मोठ्या मताधिक्याने असतील, हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। सगळ्या भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सगळ्या पदाधिकारी, मनसे, सगळेच मित्रपक्ष या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि जाता जाता एकच महत्वाची गोष्ट सांगतो की शिवसेनेमार्फत आमचे एक मतानं निवडलेले उमेदवार किरण भैया सामंत हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक होते, परंतु काल ज्यावेळी महायुतीचा उमेदवार जाहीर झाला त्या दिवसापासून शिवसेना म्हणून आम्ही कामाला लागलेले आहोत आणि महायुतीचा उमेदवार राणे साहेबांना फार मोठ्या मताधिक्यानं शिवसेनेच्या माध्यमातून नक्की लोकसभेमध्ये पाठवू हा शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 400 पार फिर एक बार मोदी सरकार, यानेच आपल्याला नारायण राणे साहेबांना दिल्लीमध्ये पाठवायचं की नाही। महायुतीचा उमेदवार म्हणून नारायण राणे साहेबांची तिकीट डिक्लेअर झालेली आहे। या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी, बाकी सगळे महायुतीचे आघाडी पक्ष जोराने कामाला लागलेले आहेत। आता सावंत साहेबांनी सांगितलेले आहेत, दीपक केसरकर साहेब, बाकी सगळेजण या व्यासपीठावरचे आहेत। भारतीय जनता पार्टीचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, शिवसेनेचे नेते, मी परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो। आणि माननीय मोदीजींची जी गॅरंटी आहे, माननीय मोदीजीने काय गॅरंटी दिलेली आहे, माननीय मोदीजीने गॅरंटी दिलेली आहे, आतापर्यंत आपण फक्त ट्रेलर दाखवलेला आहे, पिक्चर अभी आपल्याला UCC लावायचा आहे, वन नेशन वन इलेक्शन करायचं आहे। आणि आपल्याला ज्याला आपण म्हणतोय की समान नागरी कायदा असेल, वन नेशन वन इलेक्शन असेल, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, या धर्तीवरती परत एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचा सरकार आणायचं आहे। त्यासाठी आपल्याला नारायण राणे साहेबांना पहिल्या वेळी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतनं कमळ फुलवायचं आहे। आणि मला वाटतं, मला खात्री आहे की निश्चितरित्या मी सगळ्यांच्या वतीने परत एकदा राणे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतोय। आणि मोदीजींच्या परत एकदा बरोबर त्यांना दिल्लीला पाठवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहकार्य असणार की नाही? दोन्ही हात उचलून माझ्या बरोबर, भारत माता की वंदे भारत माता की, अब की बार फिर एक बार महायुतीचा। खूप खूप धन्यवाद। गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोद सावंतजी, सन्माननीय मंत्री, मी फक्त आभार मानायला उभा आहे, भाषण करायला नाही। पाहतोय आम्ही सावलीत आहोत, तुम्ही उन्हात आहात आणि तुम्ही बराच म्हणजे जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर चालत पण इथपर्यंत आलात, भर उन्हात 12-1च्या सुमाराला। हे तुमचा प्रेम, ही तुमची पक्षाची निष्ठा, हे पाहिल्यावर खरोखर मला वाटलं की मी किती नशीबवान आहे की असे कार्यकर्ते मला मिळाले, असे सहकारी मला मिळाले। आताच माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पण आपलं मनोगत सकाळी त्यांनी फोन केला, दादा आज मी येऊ शकत नाही का नितीन गडकरीच्या इकडे आज मतदान आहे आणि ते त्या विभागात राहतात, मला काय हरकत नाही। प्रथम कर्तव्य महत्वाचं तिथे मतदान आहे, माझं आपलं प्रेम एकमेकावर आहे, त्यामुळे आपण आलात कधी चालेल। बांधवांनो, आता प्रमोदजी सावंत गोव्याचे मुख्यमंत्री आणि मोदींच्या काही घोषणा इथे केल्या, 400 पार मोदींनी घोषणा केली आहे, संकल्प केलाय की ह्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष
आणि मित्र पक्ष बूथ 400 पार 400 पेक्षा जास्त जागा या जिंकायच्या. कशासाठी? भारत विकसित देश बनवण्यासाठी. भारतातील गरिबी जाऊन आत्मनिर्भर भारत बनावा यासाठी मोदी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक करणार आहेत आणि त्यांची हॅट्रिक करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करतात. माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे. मोदींनी घोषणा दिली की आपकी बार 400 पार. या 400 मध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा खासदार असावा यासाठी मला वेळ घ्यावा असू दे. तुमच्या तोंडात साखर पडू आणि 2.5च्या 5 झाली तरी मला हरकत नाही. पण तुम्ही उन्हात तापतात. जास्त तापत तुम्हाला ठेवणं मला धोक्याचं वाटतंय. म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो, धन्यवाद मानतो. सन्माननीय प्रमोद सावंत, रवी चव्हाण, आमचा उदय सामंत, आमचा किरण सामंत आणि केसरकर साहेब या सर्वांचा मी आणि आमचे निकम साहेब यांचा मी अतिशय ऋणी आहे. त्या ठिकाणी आले आणि आलेच नाही तर शुभेच्छा दिल्या आणि म्हणून त्यांचा सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.